गुड मॉर्निंग. तुमचं एज 50 ते 60 च्या दरम्यान आहे, तर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कशी केली पाहिजे आणि कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे बघूया आपण. या एजमध्ये मुलांचे लग्नाचं वय होतं, लग्न होतात मुलांचे. जे तुम्ही 5,000ची SIP करून ठेवलेली आहे एव्हरी इयर टॉप अप 20%, तर ती वाढून एक प्रकारे तुम्हाला 2 ते 2.5 करोड रुपयापर्यंतचा गेन होऊ शकतो. आणि ती जो पैसा आहे तो तुम्ही आपल्या मुलांच्या वेडिंगसाठी यूज करू शकता. बाकी तुमची रिटायरमेंटची जी पॉलिसी, रिटायरमेंट जी तुम्ही SIP सुरू केलेली आहे ती एव्हरी इयर आपल्याला 10% वाढवायची. आता त्याचा ऑलमोस्ट 1 करोडपर्यंतची व्हॅल्यू झाली असेल, तर मग या 1 करोड 1.5 करोडच्या व्हॅल्यूवर आता इन फ्युचरमध्ये पुढच्या 10 वर्षात तुम्हाला त्याच्यावर ॲप्रिसिएशन होत राहणार. त्यामुळे ती इन फ्युचरमध्ये खूप ट्रिमेंडस ग्रोथ तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकते. हा झाला तुमचा रिटायरमेंट प्लॅन. आता या एजमध्ये 50 ते 60च्या एजमध्ये तुम्हाला तुमचे जे पण लोन आहेत ते कम्प्लिटली झिरो करायचे आहेत. इव्हन तुमचा होम लोन पण ट्राय करा का बाबा 50 ते 55 वर्षापर्यंत तो झिरो झाला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे. आणि मोस्ट ऑफ आता या स्टेजला आपल्याला काही लोन EMI वगैरेवर काही घ्यायचं नाही आहे. आता या एजमध्ये आपल्याला अजून एक इन्कम सोर्स चालू करायचा आहे. आता समजा तुमचं सॅलरी हा एक इन्कम सोर्स आहे, तर अजून एक इन्कम सोर्स आपल्याला चालू करायचा आहे इन्व्हेस्टमेंट करून. तो कसा चालू करता येईल, तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बॉन्ड्समध्ये. नंबर ऑफ प्रकारचे बॉन्ड्स असतात. गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात. गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे नॅशनल हायवे जो आहे हा आपण एक सांगू शकतो का गव्हर्नमेंट बॉन्ड आहे. मग ह्या गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये आपल्याला 5-6% रिटर्न मिळतात. हे रिटर्न टॅक्स फ्री असतात. तर थोडे तुम्हाला जास्त रिटर्न पाहिजे असतील तर तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये जाऊ शकतात. आता कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये मनप्पुरम आहे, मुथूट फायनान्स आहे, स्पंदना आहे, क्रेझी बी आहे, अकारा आहे. अशा प्रकारे हे कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात. हे तुम्हाला एक फिक्स इंटरेस्ट रिटर्न देतात, कारण हे NBFCs आहेत. हे लोकांना लोन प्रोव्हाइड करतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा एक फिक्स इंटरेस्ट तुम्हाला मिळतो. आता हा फिक्स इंटरेस्ट हा 9% पासून ते 12% पर्यंत असतो. एक स्टँडर्ड तेवढा असतो वेगवेगळ्या फंडचा, वेगवेगळ्या बॉन्डचा. आता याचा जो इंटरेस्ट येतो हा तुमचा मेन इन्कममध्ये काउंट होतो. त्यामुळे जर तुम्ही 30च्या स्लॅबमध्ये असतील तर तुमच्या नावावर हे बॉन्ड्स करू नका. वाईफच्या नावावर वगैरे तुम्ही बॉन्ड्स करू शकता. आता ही जी इंटरेस्ट आहे हा तुम्हाला मंथली पण मिळतो. म्हणजे प्रत्येक बॉन्डचा वेगवेगळा असतो. मंथली, क्वार्टरली असतो किंवा डायरेक्ट लास्ट इयरला असतो, हाफ इयरली असतो. तर मंथलीवाला सिलेक्ट करा, मंथली, जेणेकरून तुम्हाला एक मंथली बेसला एक इन्कम स्टार्ट होते. आणि ही जी मंथलीवाली इन्कम आहे ही एक 10%चा TDS डिडक्ट करून तुम्हाला मिळणार आहे. मग इन फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही ITR फाईल करणार तेव्हा तो जो 10% TDS डिडक्ट झालेला आहे बॉन्ड थ्रू, तो तुम्हाला रिफंड होतो. अशा प्रकारे तुम्ही इन्कम सोर्स वाढवायचा आहे मंथली बेसला. अशा प्रकारे तुम्ही इन्कम सोर्स वाढवू शकता. बाकी इमर्जन्सी फंड पण तुम्हाला ठेवायचा आहे. जी पण तुमची मंथली सॅलरी ते मिनिमम 6 टाइमचा इमर्जन्सी फंड हा तुमचा असला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला या एजमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे. आणि नंतर आफ्टर 60 काय करायचं आहे हे तुम्हाला मी पुढच्या सेशनला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. धन्यवाद.